रक्षाबंधनच्या निमित्तानं प्रवासी बंधूंकडून एसटीला 137 कोटी रुपयांची मिळाली ओवाळणी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। सोलापूर पुणे विमानसेवा गणेशोत्सवाआधी सुरू होणार। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हवाई प्रवासासाठी व्हीजीएफ योजनेबाबत निर्णय। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार। माजी नगरसेवक महेश पाटील भाजपमध्ये। महेश पाटलांसह कार्यकर्त्यांचाही भाजपात प्रवेश। राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती होणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत मोठा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। विरारहून तुंगारेश्वरमध्ये बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात। अपघातात 4 पोलीस कर्मचारी जखमी। हिंगोलीमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा। कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांसह हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर। नागपुरात पावसाची रिपरिप सुरूच। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण। वसतिगृहातल्या गृहपाल महिलेकडनं विद्यार्थिनीला मारहाण। धुळ्याच्या जिजामाता वसतिगृहातली धक्कादायक घटना। विद्यार्थिनीनं घरकाम करायला नकार दिल्यानं केली मारहाण। नांदेडमध्ये होमगार्डला जबर मारहाण। पोलीस निरीक्षकाकडनं काठीनं मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आणि उत्तर प्रदेशमधल्या IAS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप। अधिकाऱ्यानं छळ केल्याचा महिलांनी केला आरोप। IAS अधिकाऱ्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।